स्वर्ग हा नवा वाटतो हवा, साथ ही तुझी जणू नात चांदवा. नमस्कार मंडळी, आज आपण शिकणार आहोत स्वर्ग हा नवा या गाण्याचे कॉर्ड प्रोग्रेशन्स. 52 मंगळवार 52 मराठी गाणी या सिरीजमधलं हे 31वं गाणं आहे आणि खूप सोपं गाणं आहे. म्हणजे याच्यामध्ये एक कॉम्प्लेक्स कॉर्ड पण स्विच आहे, पण तो मी स्किप केला आहे. तो मी मध्ये मध्ये सांगतो तुम्हाला नक्की कसा धरायचा आहे तो, पण तो नाही धरला तरी चालेल. ॲक्च्युअल डेमोमध्ये मी तो नाही वापरत आहे, कारण माझा मेन एम आहे की एकदम बिगिनरच्या जर असे पुढे आले त्यांना गाणी जास्तीत जास्त शिकता यावी, त्यांच्यासाठी ट्युटोरियल बनवणं. तर लेट्स गेट स्टार्टेड. जसं आपलं ठरलं आहे, पहिला आपण बघतो स्ट्रमिंग पॅटर्न, मग बघतो कॉर्ड यूज काय आहेत, मग त्या कॉर्ड्सचे स्विचेस काय प्रॅक्टिस करायचे आहेत. ह्या गाणे तर खूपच सोपे स्विचेस आहेत. आणि मग लास्ट असतो डेमो, म्हणजे ॲक्च्युअल गाणं तुम्ही प्रॅक्टिस केल्यानंतर कसं वाजेल. या गाण्याचा स्ट्रमिंग पॅटर्न 6/8 मध्ये आहे. तुम्ही ट्रिपलेट फॉर्मॅटमध्ये पण बघू शकता. तुम्हाला स्क्रीनशॉटमध्ये दिसत असेल की दोन्ही प्रकारे कसं इंटरप्रिट करायचं. साऊंड ते सेमच होणार आहे. सो येस, काउंटमध्ये सांगतो. आणि हा पॅटर्न बऱ्याचदा झाला आहे आपला. 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6. ओके, आता याच्यामध्ये पहिला 1 2 3 4 5 6 मध्ये म्यूट नाही आहे, म्हणजे 1 2 3 4 5 6 असा आहे. नेक्स्टला 1 2 3 4 5 6 असा घेणार. म्हणजे जर का दोन 1 2 3 4 5 6 सिक्वेन्समध्ये घेतले तर असे साऊंड होतात. 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6. ओके, आता दोन वेळा घेतो. 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6. सो हा होता स्ट्रमिंग पॅटर्न. कॉर्ड यूज याच्यामध्ये फक्त 3च आहेत. चौथी तुम्ही अगदीच तुम्हाला बारकॉर्ड जमत असेल तर ती घेऊ शकता. सगळ्यात पहिलं तर केपो आपला 5th वरती आहे. ओरिजिनल स्केल याची F आहे, याला 5th वरती लावल्यामुळे आता C मध्ये ही कन्वर्ट झाली. ओके, हे ज्यांना समजलं नसेल त्यांनी स्किप करू शकता, असं काही नाही. बरं, म्हणजे स्किप करू शकता म्हणजे हा पार्ट नाही समजला केपो लावल्यामुळे काय झालं तर ते ठीक आहे. म्हणजे C, A मायनर, G आणि मध्ये मध्ये B फ्लॅट लागतो, हा ऑप्शनल आहे. ओके, आणि या B फ्लॅटला पण तुम्ही टॉप स्ट्रिंग आणि म्हणजे या कडेच्या 2 स्ट्रिंग नाही वाजवत, मधल्या 4 स्ट्रिंग वाजवता. सो C कसा आहे, टॉप स्ट्रिंग C मध्ये नाही वाजवत आपण, C मेजरमध्ये. A3, D2, G0, B1, E0. A मायनर ही पण 5 स्ट्रिंग कॉर्ड आहे, टॉप स्ट्रिंग नाही वाजत त्याच्यामध्ये. A0, D2, G2, B1 आणि E0. नंतर G मेजर ही 6 स्ट्रिंग कॉर्ड आहे. E3, A2, D0, G0, B0, E3. आणि B फ्लॅट जी बोलतो मी त्याच्यामध्ये मधल्या 4च वाजवायचे आहेत. सो A1, D3, G3 आणि B3. सो ही E1 नाही वाजवली तरी चालेल, पण C मेजर नंतर लगेच स्विच आहे ना, तर मग मी हे बोट असंच ठेवतो. सो ही स्ट्रिंग ओपन असते, इथे ओपन आहे आपल्याला, ही फर्स्ट फ्रेट हवा आहे. जर का तुम्हाला असा फुल जमत असेल स्विच करणं तरच 5 स्ट्रिंग वाजवा, नाही तर 4च वाजवा मधल्या. बेसिकली हे स्किप केलं तरी चालणार आहे, असा पार्ट आहे म्हणून सांगितला. सो इझीच आहे हे. ओके, आता मी डेमोमध्ये हे नाही वाजवणार आहे B फ्लॅट. म्हणजे हे ऐकायला येताना असं येतं की साथ साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा, समजलं वा. त्याच्यामध्ये तो थोडासा एक नोट हा वाजतो, म्हणजे नॉर्मल स्केलच्या बाहेरचा नोट आहे, त्यामुळे ही थोडीशी डायटॉनिक कॉर्ड सोडून वेगळी कॉर्ड वाजली आहे. ओके, हे जे काही मी बोललो हे नाही समजलं तरी चालेल, कारण सगळ्यात पहिलं तर हा ट्युटोरियल व्हिडिओ बघताना तुम्हाला थोडं तरी बेसिक माहीत हवं. अगदी तुम्ही 2 आठवडे झालेत 4 आठवडे झालेत गिटार घेऊन, तर तुम्ही पीसफुल गिटार फॉर्म्युलाला एनरोल करणं, सिल्वर मेंबरशिपला एनरोल करणं ही तुमची लॉजिकल स्टेप असली पाहिजे. त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्या गिटार बेसिक्स क्लिअर होतील आणि मग ही यूट्यूबचे जे काही 30-50 व्हिडिओ आहेत ते इझिली समजतील. म्हणजे आत्ताही समजतील, नाही समजणार असं नाही, पण इझिली समजण्यासाठी म्हणतो मी. आता आपण बघूया कॉर्ड स्विचेस काय काय आहेत त्याच्यामध्ये. C आणि A मायनर हा स्विच करायचा आहे. मग
ए मायनर आणि जी हा स्विच असेल आणि सी आणि जी हा स्विच असेल. आणि जे टफ लेवलचं पण पार्टला सामोरं जाणार आहेत त्यांना सी आणि बी फ्लॅट. म्हणजे ही फक्त बोटच तुम्हाला झोपवून आणि मी मधल्या 3च स्ट्रिंग वाजवतो इथे, तर म्हणजे वरची पण नाही वाजवत आहे. हा मगाशी मी तुम्हाला 4 बोललो ना, 3च वाजवतोय मी, कारण 4 वाजवायची तर हा इंडेक्स फिंगर पण इथे घ्यावा लागेल असा. सो आणि हा स्ट्रमिंगच्या मध्येच स्विच आहे, त्यात बारकॉर्ड आहे, त्यामुळे डिफिकल्ट आहे. सो ती खूप थोड्या वेळासाठी येतो तो सूर, तो स्किप झाला तरी चालेल. सो आता बघूया ॲक्च्युअल डेमो कसा साऊंड होतो. त्याआधी जसं मी याच्या आधी पण तुम्हाला म्हटलं, खूपच नवीन असाल, अगदी गिटार पकडायची कशी, पिक कसा पकडायचा इथून सुरुवात असेल तर दिस इज नॉट द राईट व्हिडिओ फॉर यू. तुम्ही ॲक्च्युली प्रॉपर कोचिंग घेतलं पाहिजे आणि त्यानंतर यूट्यूबवरती आलं पाहिजे. यूट्यूबवरती टाईम वेस्ट होणार आहे तुमचा. इफ यू हॅव खूप सारा वेळ वेस्ट करण्यासाठी तर करत राहा, आय डोंट माइंड. तर माझ्या गिटारगिरीकर मित्रांना, सगळ्या मराठी गिटार प्रेमी बांधवांना, भगिनींना हे गाणं त्यांचा संसार सुखाचा चालावा यासाठी डेडिकेशन. बघा. स्वर्ग हा नवा वाटतो हवा, साथ ही तुझी जणू नातचा नवा. ऐक साजणी या खुळ्या क्षणी, वेड लावतो जीवा तुझाच गोडवा. स्वर्ग हा नवा. चिमणे घरटे सजले साजरे, वले सुख हे फुलले आजरे. भरले घर हे आनंदाने, मन हे गाते गीत तुझे ऐकना. लाल लाल ला प्रेम गीत छेडतो उरात पारवा. ताररारा ताररा ताररारा. आणि मग हे सेम रिपीट आहे. तर आशा करतोय की तुम्हाला स्वर्ग हा नवा आवडला असेल गिटारगिरीचा. सॉरी फॉर द बसलेला गळा, कारण सिटिंग थ्रोट. हा कारण आम्ही गेल्या म्हणजे ह्या 2-3 दिवसामध्ये, आता मी मंगळवारी सकाळीच हा शूट करतोय. मला वाटलं गळा रिकवर होईल म्हणून थांबलेलो, पण नाहीच, थोडासा बेस आहेच ह्याच्यामध्ये आवाजामध्ये. ठीक आहे, धमाल केली गिटारगिरीकरांनी. या इव्हेंटला परशरला गेलेलो आम्ही, जुन्नरला, कृषी पर्यटन क्षेत्राच्या इथे. सगळ्यांनी खूप तोड परफॉर्म केलं आणि खूप फर्स्ट टाईम वाजवणारे पण होते. लवकरच मी याच चॅनलवरती त्याचे व्हिडिओज पण रिलीज करीन. सध्या ट्युटोरियल व्हिडिओजना बघून खुश राहा. सी यू. मला मराठी गाण्यांचं साम्राज्य जगभर पसरवायचं आहे. जय शिवराय.